सिंह राशींच्या व्यक्तींनो, मार्च ते एप्रिल हा काळ तुमच्या आयुष्यात साधा नसतो हे अनेकांना नंतर समजते. कारण या 2 महिन्यामध्ये आयुष्य जणू एखाद्या शांत नदीसारखे वाहत असताना अचानक एक वळण घेतं आणि त्या वळणानंतर सर्व काही बदलायला सुरुवात होते. काही वर्षापूर्वी अशी एक घटना घडली होती. नाशिकजवळ राहणाऱ्या एका सिंह राशीच्या व्यक्तीचा अनुभव आजही लोक सांगतात. त्या व्यक्तीचे नाव मनीष होते. मनीषचे आयुष्य वरवर पाहता अगदी साधे होते. नोकरी ठीकठाक होती, घरात सर्व काही स्थिर होते, पण आतून त्याला सतत असं वाटत होतं की काहीतरी मोठं घडणार आहे. पण काय हे मात्र त्याला समजत नव्हतं. आणि याच काळात एके दिवशी त्याची भेट एका ज्ञानी गुरुजींशी झाली. त्या गुरुजींनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच सांगितले की मार्च ते एप्रिल हा काळ तुझ्यासाठी परीक्षा आणि संधी दोन्ही घेऊन येईल. घाबरू नकोस, कारण काही गोष्टी अचानक घडतील, पण त्या तुझ्या पुढच्या आयुष्याचा पाया मजबूत करतील. मनीषला तेव्हा त्या शब्दाचा फारसा अर्थ कळाला नाही, पण मार्च सुरू होताच त्याच्या आयुष्यात एकामागून एक बदल घडायला लागले. ऑफिसमध्ये अचानक त्याला एक मोठा प्रोजेक्ट देण्यात आला, जो आधी दुसऱ्या कोणाला देण्याचा विचार होता. सुरुवातीला मनीष घाबरला, कारण त्या प्रोजेक्टमध्ये जबाबदारी खूप मोठी होती आणि चूक झाली तर नोकरीवरही परिणाम होऊ शकत होता. पण त्याला गुरुजींचे शब्द आठवले की प्रत्येक संधी ही सुरुवातीला कठीण वाटते, पण तिच्यामध्ये भविष्य दडलेले असते. मनीषने धाडस करून ती जबाबदारी स्वीकारली आणि त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यातील खऱ्या बदलाची सुरुवात झाली. ऑफिसमध्ये जे लोक आधी त्याच्याकडे साध्या नजरेने पाहत होते, तेच आता त्याच्याकडे लक्ष देऊन लागले. काहींना त्याचा प्रगतीचा वेग आवडला, तर काहींना मत्सर वाटू लागला. पण गुरुजींनी सांगितलेला एक सल्ला त्याने मनात ठेवला होता की यश मिळाल्यावर सर्वात मोठा शत्रू म्हणजे स्वतःचा अहंकार असतो. त्यामुळे मनीष शांत राहून काम करत राहिला. आणि त्याच काळात आर्थिक बाबतीतही एक आश्चर्यकारक घटना घडली. 2 वर्षापूर्वी दिलेले काही पैसे जे परत मिळणार नाहीत असे सर्वांना वाटत होते, ते अचानक परत मिळाले. इतकंच नाही, तर त्याने केलेल्या एका छोट्या गुंतवणुकीतूनही फायदा झाला. तेव्हा त्याला जाणवायला लागले की गुरुजींनी सांगितलेले संकेत खरे ठरत आहे. पण आयुष्यातील बदल फक्त पैशामध्येच नव्हते, नातेसंबंधामध्येही मोठे सत्य समोर येऊ लागले. काही मित्र जे नेहमी सोबत असल्याचा दावा करत होते, ते अडचणीच्या काळात दूर गेले, तर काही अनपेक्षित लोक मदतीला उभे राहिले. त्याचवेळी गुरुजींनी त्याला एक महत्त्वाचा संदेश दिला की आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एखाद्या कारणाने येते, काही शिकवण्यासाठी, काही साथ देण्यासाठी आणि काही दूर जाण्यासाठी. त्यामुळे कोणावर राग धरू नकोस, कारण जे दूर जातात ते तुझ्या आयुष्यातील जागा रिकामी करतात, जेणेकरून योग्य लोक त्या जागी येऊ शकतील. आणि मनीषला हळूहळू समजायला लागले की मार्च ते एप्रिल हा काळ खरोखरच परिवर्तनाचा आहे. कारण एकीकडे करिअरमध्ये प्रगती दिसत होती, तर दुसरीकडे कुटुंबातही एक मोठा निर्णय घ्यायची वेळ जवळ येत होती. घर बदलण्याचा विचार सुरू झाला होता. आई वडिलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली होती. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये मनीषला सतत गुरुजींचे शब्द आठवत होते की जीवनात जेव्हा बदलाचा वादळ येतो तेव्हा घाबरायचे नसते, कारण त्या वादळानंतरचं आकाश स्वच्छ होते. सिंह राशींच्या व्यक्तींनो, हा अनुभव फक्त मनीषचा नाही, तर अनेक लोकांच्या आयुष्यात अशा काळात घडतो जेव्हा ग्रहाची स्थिती तुमच्या कर्मभाव आणि लाभभावाला सक्रिय करते. तेव्हा अचानक संधी मिळतात, काही परीक्षा येतात आणि काही नाती बदलतात. पण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा दृष्टिकोन. कारण परिस्थिती बदलत असते, पण जो व्यक्ती शांत राहून योग्य निर्णय घेतो त्यांच्यासाठी तो काळ वरदान ठरतो. आणि मनीषच्या आयुष्यातही याच परिवर्तनाची खरी सुरुवात झाली होती. पण त्याला अजून माहीत नव्हते की एप्रिलच्या मध्यात अशी एक घटना घडणार होती जी त्याच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाहच बदलून टाकणार होती. आणि त्या घटनेमुळे त्याला गुरुजींच्या शब्दाचा खरा अर्थ समजणार होता. सिंह राशींच्या व्यक्तींनो, एप्रिलचा मध्य जवळ येत असताना मनीषच्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी जणू एका निर्णायक टप्प्याकडे जात होत्या. कारण गेल्या काही आठवड्यामध्ये त्याने अनुभवले बदल केवळ नोकरी किंवा पैशापुरते मर्यादित नव्हते, तर त्याच्या विचारामध्ये आणि आत्मविश्वासातही मोठा बदल घडत होता.
आणि याच काळात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्याला गुरुजींच्या प्रत्येक शब्दाचा खरा अर्थ समजला. ऑफिसमध्ये ज्या प्रोजेक्टवर तो काम करत होता त्याचा अंतिम निर्णय होणार होता आणि त्या दिवशी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर त्याला आपले काम सादर करायचे होते. अनेक लोकांना वाटत होते की एवढ्या मोठ्या जबाबदारीमध्ये तो कदाचित चुकू शकतो, पण मनीष शांत होता कारण त्याने या सगळ्या प्रवासात एक गोष्ट शिकली होती की घाई किंवा भीती यामुळे निर्णय चुकतात आणि संयम ठेवल्यास योग्य मार्ग दिसतो. मीटिंग सुरू झाली आणि त्याने आत्मविश्वासाने आपले सादरीकरण केले. काही वेळातच वरिष्ठ अधिकारी प्रभावित झाले आणि त्यांनी जाहीर केले की हा प्रोजेक्ट कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल मनीषला विशेष पदोन्नती देण्यात येणार आहे. त्या क्षणी त्याला जाणवले की गेल्या 2-3 वर्षाची मेहनत आणि गेल्या 2 महिन्याची परीक्षा व्यर्थ नव्हती. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रगती दोन्ही वाढू लागले. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्या विचारांमध्ये आलेली परिपक्वता, कारण आता त्याला समजले होते की यश हे फक्त पैशात किंवा पदात नसते, तर योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेत असते. काही दिवसांनी तो पुन्हा गुरुजीच्या भेटीस गेला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला की तुमच्या शब्दामुळे मी हा काळ धैर्याने पार करू शकलो. तेव्हा गुरुजी शांतपणे म्हणाले की लक्षात ठेव, सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये नैसर्गिक नेतृत्व असते, पण त्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने जाग येते ती संकटाच्या काळात, कारण संकट माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवते. त्याने पुढे सांगितले की आयुष्यात जे बदल येतात ते कधीही विनाकारण नसतात. काही बदल आपल्याला वर नेण्यासाठी येतात, तर काही बदल आपल्याला चुकीच्या मार्गावरून परत आणण्यासाठी येतात. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी संयम आणि विश्वास सोडू नकोस. मनीषने ते शब्द मनात कोरून घेतले आणि त्या दिवसापासून त्याने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. सिंह राशींच्या व्यक्तींनो, हा अनुभव आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की मार्च ते एप्रिलसारखे काही काळ आयुष्यात परिवर्तनाचे अध्याय घेऊन येतात. त्या काळात काही गोष्टी अचानक घडतात, काही नाती बदलतात, काही संधी समोर येतात आणि काही अडथळेही येतात. पण प्रत्येक घटनेमागे एक उद्देश असतो. जर आपण शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर तोच काळ आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान ठरू शकतो. त्यामुळे या काळात 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे घाई करू नका, दुसरे म्हणजे नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि तिसरी म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. कारण आयुष्य जेव्हा मोठा बदल घडवते तेव्हा आधी आपल्याला त्यासाठी तयार करते आणि मग योग्य संधी आपल्यासमोर आणते. कदाचित आज तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील, पण काही महिन्यानंतर मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की त्या प्रत्येक घटनेने तुम्हाला अधिक मजबूत आणि अधिक जागरूक बनवले होते. आणि म्हणूनच सिंह राशींच्या व्यक्तींनो, येणाऱ्या काळाला घाबरू नका, कारण तो काळ तुमच्या आयुष्यातील एक नवीन ओळख निर्माण करू शकतो. अधिक धैर्यवान, अधिक परिपक्व आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण. मित्रांनो, जर हा अनुभव आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य आणि आध्यात्मिक अनुभवासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.